अशाच रेसिपीज या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण पाहणार आहोत. ऑफिसमध्ये देण्यासाठी किंवा मोठ्या मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी 5 प्रकारच्या भाज्या. तर एकदम झटपट तयार होणाऱ्या आणि साध्या सोप्या पद्धतीने घरगुती साहित्यामध्ये आपण ह्या भाज्या तयार केलेल्या आहेत. या सर्व भाज्या कशा प्रकारे तयार केल्या यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत पाहून घ्या. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून समोर दिलेले बेल आयकॉन प्रेस करून घ्या. चला तर मग आज आपण पाहूया 5 प्रकारच्या भाज्या. आपण पहिली जी भाजी तयार करणार आहोत ती सर्वच मुलांची अगदी फेवरेट भाजी आहे. तर मुलांना खूप आवडणारी ही भाजी आहे भेंडीची. तर ही भेंडीची भाजी तयार करण्यासाठी कढईमध्ये फोडणीसाठी तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी आणि बारीक कापून घेतलेला लसूण चांगला सोनेरी रंगावर तळून घ्यायचा आहे. नंतर यामध्ये बारीक कापून घेतलेला कांदा घालून तो सुद्धा सोनेरी रंगावर भाजून घ्यायचा आहे. आणि यामध्ये आपण आता भेंडी घालणार आहोत. तर भेंडीची भाजी तयार करत असताना आदल्या रात्रीच आपण जर ही कट करून ठेवली तर सकाळी उठल्यावर आपल्याला एकदम घाईगडबडीमध्ये करायला सोपी जाते. त्यामुळे मी ही रात्रीच भेंडी कट करून ठेवली होती आणि आता आपण ही सकाळी सकाळी भाजी तयार करत आहोत. भेंडीची भाजी तयार करत असताना आपण यामध्ये पाण्याचा अजिबात वापर करत नाहीत. त्यामुळे ही फक्त तेलावरच फ्राय करायची आहे. आणि आता यामध्ये आपण घालणार आहोत चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा हळद. 60 ते 70% भेंडी आपल्याला तेलावर अशीच भाजून घ्यायची आहे. आणि आता नंतर यामध्ये आपण घालणार आहोत चटणी आणि शेंगदाण्याचं कूट. तर बघा, खूप काही पदार्थ लागत नाहीत ही भाजी तयार करण्यासाठी. एकदम झटपट तयार होते आणि जास्त वेळही लागत नाही. एका साईडला जर आपण पोळ्या केल्या आणि दुसऱ्या साईडला भाजी केली तर झटपट आपला टिफिन तयार होतो. आता हे सर्व मिक्स करून झाल्यानंतर आपण याला एक वाफ काढून घ्यायची आहे. तर 2 ते 3 मिनिटांची वाफ काढल्यानंतर बघा, भेंडीची भाजी चिकट न होता एकदम मोकळी सुटसुटीत अशी तयार झालेली आहे. आणि आता ही टिफिनमध्ये देण्यासाठी रेडी झालेली आहे. आता आपण ही भाजी मोठ्या मुलांच्या टिफिनमध्ये किंवा ऑफिसच्या टिफिनमध्ये देऊ शकतात. कारण मोठ्या मुलांना जर आपण ही भाजी दिली तर त्यांनाही खायला काही वाटणार नाही. पण लहान मुलांना जर आपण ही भाजी दिली टिफिनमध्ये तर त्यांना ते तिखट लागेल. त्यामुळे लहान मुलांसाठी आपण स्पेशल अशा सपक भाज्यांचा एक व्हिडिओ तयार करणार आहोत. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. वळूया आपण आपल्या दुसऱ्या भाजीच्या रेसिपीकडे. तर बघा, दुसरी भाजी तयार करण्यासाठी इथं मी कढईमध्ये तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये नेहमीप्रमाणे जिरे मोहरीची फोडणी घालून घ्यायची आहे. हे छानपैकी तडतडले की यामध्ये आपण घालणार आहोत हिरव्या मिरचीचे बारीक करून घेतलेले काप. मिरची अर्धा ते 1 मिनिट आपल्याला छानपैकी तेलामध्ये तळून घ्यायची आहे. त्यामध्ये नंतर घालायची आहे थोडीशी कोथिंबीर आणि अद्रक लसूणची पेस्ट. आता हे सर्व आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. तर आपली ही दुसरी भाजी आहे पानगोबीची. त्यामुळे मी आदल्या रात्रीच पानगोबीसुद्धा कापून ठेवलेली होती, म्हणजे दुसऱ्या दिवशी फोडणी देण्यासाठी खूप सोपं होतं. आता बघा, आपण याच्यामध्ये बारीक कापून घेतलेली पानगोबी घालत आहोत. तर आता ही पानगोबी आपल्याला फक्त तेलावरच फ्राय करून घ्यायची आहे. या भाजीसाठी सुद्धा आपल्याला पाणी वापरायचं नाही. आपण ज्या भाज्यामध्ये पाणी वापरत नाही तेलावरच फ्राय करतो त्या भाज्या आपल्याला अधूनमधून सतत हलवून घ्यायच्यात. आता 25 ते 30% पानगोबी भाजल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत चवीनुसार मीठ आणि पाव चमचा हळद. तर बघा, मीठ घातल्यामुळं पत्तागोबीला थोडंसं पाणी सुटतं आणि पूर्ण भाजीमध्ये आपलं मीठ मिक्स होतं. त्यामुळे मीठ हे आपल्याला भाजी भाजत असतानाच यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चांगलं मिसळून घ्यायचं आहे. आता भाजीला चांगल्यापैकी पाणी सुटलं की यामध्ये आपण घालणार आहोत लाल चटणी आणि 2 ते 3 चमचे शेंगदाण्याचं कूट. आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि जे भाजीमध्ये पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यावरच आपल्याला ही भाजी आता शिजवून घ्यायची. आपल्याला वरून दुसरं पाणी घालायचं नाही. तर बघा, भाजी व्यवस्थित मिक्स केलेली आहे. आता आपण ही 3 ते 4 मिनिटांसाठी वाफवून घेऊया. तर बघा, मस्त अशी दणदणीत वाफ इथं भाजीला बसलेली आहे. आणि आपण अगदी साध्या पद्धतीने तयार केलेली ही पानगोबीची भाजीसुद्धा टिफिनमध्ये देण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही टिफिनमध्ये देण्यासाठी पानगोबीची भाजी कशा पद्धतीची तयार करता हे कमेंट करून सांगायला विसरू नका. वळूया आता आपण आपल्या तिसऱ्या भाजीकडे. तर तिसरी भाजी मी थोडीशी वेगळी केलेली आहे. तर ही भाजी आहे वांग्याची आणि कांद्याच्या पातीची. तर वांगे नेहमीच बाजारामध्ये मिळतात, पण कांद्याची पात ही सिजनेबल असते. तर जेव्हा कांद्याची पात मिळत नाही त्यावेळेस आपण फक्त वांग्याची भाजीसुद्धा अशा पद्धतीने करू शकता. तर बघा, भाजी तयार करण्यासाठी मी फोडणीसाठी तेल घातलेलं आहे. तेल छान गरम झालं की त्यामध्ये जिरे मोहरीची फोडणी घालून बारीक कापून घेतलेले वांगे घातलेले आहेत. त्यामध्येच आता आपण घालत आहोत अद्रक लसूणची पेस्ट. तर हे चांगलं आता व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर वांगंसुद्धा आपल्याला तेलामध्येच फ्राय करून घ्यायचं आहे. 25 ते 30% वांगा भाजलं की आपण यामध्ये घालणार आहोत बारीक कापून घेतलेली कांद्याची पात. तर या भाजीमध्ये सुद्धा आपण थेंबभरही पाण्याचा वापर करणार नाहीत. आता कांद्याची पातसुद्धा आपल्याला या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून भाजून घ्यायची. तर खूप लवकर तयार होणारी ही सुद्धा भाजी आहे. आता कांद्याची पातसुद्धा आपल्याला 25 ते 30% भाजून घ्यायची आहे. आणि या दोन्ही भाज्या व्यवस्थित भाजल्या की यामध्ये आपण घालणार आहोत चवीनुसार मीठ, पाव चमचा हळद, तसंच 1 चमचा धनेपूड, 1 चमचा जिरेपूड
त्यानंतर यामध्ये आपण चांगला रंग येण्यासाठी घालत आहोत 1 चमचा बेडगी मिरची पावडर, भाजी चांगली झणझणीत होण्यासाठी 1 चमचा गरम मसाला आणि 1 चमचा आपली रेग्युलर लाल चटणी. तसंच यामध्ये आता आपण भाजी चांगली अजून टेस्टी होण्यासाठी घालत आहोत 1 चमचा शेंगदाण्याचं कूट आणि वरून थोडीशी कोथिंबीर. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर या भाजीमध्ये वापरलेली कांद्याची पात सुद्धा मी आदल्या रात्रीच कापून ठेवलेली होती. तर बघा आता भाजी व्यवस्थित अशी मिक्स झालेली आहे आणि अर्ध्यापेक्षाही जास्त आता इथं भाजी आपली शिजलेली आहे. आता सर्व भाजी एकदम मस्त शिजण्यासाठी आपण याला 2 ते 3 मिनिटांची वाफ काढून घेणार आहोत. आणि बघा या भाजीला सुद्धा खूप मस्त अशी दणदणीत वाफ बसलेली आहे. ज्यावेळेस आपण भाज्या वाफ काढण्यासाठी झाकून ठेवतो त्यावेळेस गॅसची फ्लेम ही एकदम लो असायला हवी. आणि बघा प्रत्येक भाजीला वाफ काढल्यानंतर एक वेगळाच रंग आणि टेक्स्चर सुद्धा खूप छान आलेला आहे. तर एकदम मस्त असं वांग्याचं आणि कांद्याच्या पातीचं भरीत सुद्धा आपल्याला इथं तयार झालेलं आहे. चला आता आपण चौथी भाजी काय केली ते पाहूया. तर बघा चौथ्या नंबरची भाजी तयार करण्यासाठी मी इथं कढई घेतलेली आहे. त्यामध्ये फोडणीसाठी तेल घालून घ्यायचं आहे आणि तेल आपल्याला चांगलं कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे. त्यामध्ये नेहमीप्रमाणे जिरे आणि मोहरीची फोडणी घालून घ्यायची. हे चांगले तळतळले की यामध्ये आपण घालणार आहोत मेथीची भाजी. तर मेथीची भाजी धुवून पूर्ण पाणी निथळून मग आपल्याला या फोडणीमध्ये घालून घ्यायची, म्हणजे भाजीला जास्त पाणी सुटणार नाही. आणि बघा आता आपल्याला ही भाजीसुद्धा या तेलामध्ये चांगली फ्राय करून घ्यायची. तर ही भाजी भाजल्यानंतर खूपच कमी होते, त्यामुळे या भाजीमध्ये मी मुगाची डाळ घालून तयार केलेली आहे. आणि आता या भाजीमध्ये आपण घालणार आहोत अद्रक लसणची पेस्ट. जर अगोदर अद्रक लसणची पेस्ट घातली तर ती पूर्ण कढईला चिकटते, त्यामुळे मी नंतर अद्रक लसणची पेस्ट घातलेली आहे. अद्रक लसणच्या पेस्टऐवजी आपण इथं बारीक कापून घेतलेला लसूणसुद्धा फोडणीमध्ये वापरू शकतो. आता यामध्ये मी घालत आहे साधारणपणे 15 ते 20 मिनिट भिजवून घेतलेली मुगाची डाळ. तर ही मुगाची डाळ जर आपण अशा पद्धतीने भिजवून घेतली आणि नंतर भाजीमध्ये घातली तर भाजी खूप लवकर शिजते. आता डाळ ही भाजीमध्ये पूर्णपणे मिक्स करून घेऊ. त्यामध्ये घालूया पाव चमचा हळद, 1 चमचा लाल चटणी, तसंच चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला. तर बघा आता हे सगळं मसाले आपल्याला या भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. आणि जी अर्धवट कचरट राहिलेली डाळ असते ती शिजण्यासाठी अगदी आपल्याला अर्धी वाटी यामध्ये पाणी घालून घ्यायचे. पुन्हा एकदा याला परत मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ही भाजी वाफ येण्यासाठी ठेवून द्यायची आहे. पण त्याआधी भाजीला चांगली चव येण्यासाठी एक पदार्थ आपल्याला ॲड करायचा आहे, ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट. तर इथं 2 चमचे शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायचं आहे आणि हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, म्हणजे आपली भाजी चवीला खूप छान लागेल. आणि आता लो फ्लेमवर आपल्याला याची 2 ते 3 मिनिट वाफ काढून घ्यायची आहे. तर बघा 2 ते 3 मिनिटांची चांगली वाफ बसलेली आहे भाजीला आणि भाजी एकदम मस्त कोरडी कोरडी आणि डाळ ही पूर्णपणे शिजून झालेली आहे. भाजीला खूप मस्त असा रंग आलेला आहे आणि एकदम मस्त मोकळी सुटसुटीत अशी मूग डाळ घालून केलेली मेथीची भाजी आता टिफिनमध्ये देण्यासाठी तयार झालेली आहे. तुम्ही कशा पद्धतीने मेथीची भाजी तयार करता हे कमेंट करून सांगायला विसरू नका. त्यासोबतच मी तयार केलेली भाजी कशी वाटली हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. वळूया आता आपण शेवटच्या म्हणजेच 5व्या नंबरच्या भाजीकडे. तर बघा ही भाजी तयार करण्यासाठी इथं मी एका कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं. त्यामध्ये आता जिरे आणि मोहरीची फोडणी घालून घ्यायची आहे. हे छानपैकी तडतडले की यामध्ये बारीक कापून घेतलेला लसूण घालायचा आहे. तसंच यासोबतच यामध्ये खिसून घेतलेली अद्रक आपल्याला घालून घ्यायची आहे आणि आता आपल्याला हे छानपैकी भाजून घ्यायचे. त्यामध्येच आता आपण घालणार आहोत बारीक कापून घेतलेला एक टोमॅटो. तर टोमॅटोसुद्धा आपल्याला या तेलामध्ये पूर्णपणे तळून घ्यायचा आहे आणि टोमॅटो चांगला तेल सुटेपर्यंत भाजून तयार झाला की यामध्ये आपण घालणार आहोत बारीक कापून घेतलेली फ्लावर म्हणजेच फुलगोबी. आता आपल्याला ही व्यवस्थित या फोडणीमध्ये भाजून घ्यायची आहे. आता ही फुलगोबी भाजत असतानाच आपण यामध्ये मीठ आणि पाव चमचा हळद घालणार आहोत. तर मीठ आणि हळद जर आपण सुरुवातीला भाज्यामध्ये घातलं तर ते पूर्ण भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स होतं आणि त्या भाजीला एक खूप छान अशी चव येते. आता आपल्याला ही भाजी तेलावर भाजून अर्ध्यापेक्षा जास्त थोडीशी शिजवून घ्यायची आणि मस्त अशी भाजी इथे एकजीव झालेली. त्यामध्ये आता आपण घालूयात 1 चमचा लाल चटणी आणि अर्धा चमचा सांबर मसाला. तर हा सांबर मसाला या भाजीमध्ये घातल्यामुळे या भाजीला खूप छान अशी चव लागते, त्यामुळे मी हा मसाला या भाजीमध्ये घालत असते. सोबतच वरून घालूया आपण बारीक कापून घेतलेली कोथिंबीर आणि 2 चमचे शेंगदाण्याचं कूट. तर प्रत्येक भाजीमध्ये मी शेंगदाण्याचं कूट वापरते, कारण भाज्यांना खूप छान अशी चव येते आणि भाज्या एकजीव होतात. आता या भाजीला सुद्धा साधारणपणे 2 ते 3 मिनिट कमी गॅस करून आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे. आणि बघा या भाजीला सुद्धा खूप मस्त अशी बाकीच्या भाज्यांसारखीच दणदणीत अशी वाफ बसलेली आहे. आता ही भाजी सुद्धा टिफिनमध्ये देण्यासाठी तयार झालेली आहे. तर कशा वाटल्या ह्या 5ही प्रकारच्या भाज्या? तुम्ही तुमच्या घरी टिफिनमध्ये देण्यासाठी कशा पद्धतीच्या भाज्या तयार करता? तशाच या भाज्या झालेल्या आहेत का
हे सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. आणि बघा, गोबीच्या भाजीला सुद्धा खूप मस्त असा रंग आणि टेक्स्चर आलेला आहे. एकदम सरभरीत अशा या 5ही भाज्या तयार झालेल्या आहेत. खूप कोरड्या कोरड्या न होता अशा पद्धतीच्या भाज्या जर आपण टिफिनमध्ये दिल्या तर या भाज्या खात असताना खाणाऱ्याला अजिबात कंटाळा येत नाही, कारण भाज्या थंड झाल्यानंतर सुद्धा खूप छान टेस्टी आणि एकदम मऊ अशा राहतात. तर बघा, 5ही प्रकारच्या भाज्या इथं तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तसेच चॅनलला सबस्क्राईब करून समोरच दिलेले बेल आयकन प्रेस करून घ्या, म्हणजे व्हिडिओ अपलोड झाला की सर्वात अगोदर तुम्हाला नोटिफिकेशन्स येईल आणि मग तुम्हाला व्हिडिओ बघायला सोपं जाईल. चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन रेसिपीसहित. तोपर्यंत व्हिडिओज पाहत राहा.